नमस्कार. दरवर्षी राखी पौर्णिमेला प्रत्येक बहीण आपल्या भावाला राखी बांधते, पण तुम्ही तुमच्या या दादाला हजारो राख्या बांधून मला जगातील सर्वात भाग्यशाली भाऊ, भाग्यशाली दादा बनवलं आहे. या वर्षीची राखी पौर्णिमा मी कधीही विसरू शकणार नाही. तुम्ही दिलेल्या प्रेमानं आणि माझ्यावर दाखवलेल्या विश्वासानं माझी जबाबदारी आता लाख पटीनं वाढली आहे. तुम्ही दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी, तुम्हाला लाभ आणि त्यातून बळ देण्यासाठी तुमचा दादा तसोभर देखील कमी पडणार नाही, हा माझा वादा आहे आणि तो मी शेवटपर्यंत निभावणार. 3 महिन्यापूर्वी जेव्हा मी महायुतीच्या सरकारच्या वतीनं राज्याचा अर्थसंकल्प सादर केला, तेव्हा मी शेतकरी, कष्टकरी, युवक युवती आणि विशेषतः माझ्या लाडक्या बहिणींच्यासाठी काही महत्त्वाच्या योजना जाहीर केल्या. तुमचा हा दादा नुसत्या योजनांचा घोषणा करून थांबला नाही, तर त्या योजनांची अंमलबजावणीसुद्धा केली. या सर्व योजनांच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. माझ्या लाडक्या बहिणींना, मायमाऊलींना स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभं करण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी मी अर्थमंत्री म्हणून उचललेलं हे सगळ्यात मोठं पाऊल होतं. दुर्दैवाने आमचे विरोधक लाडकी बहीण योजनेसंबंधी माझ्या मायमाऊलींच्या मनात भ्रम पसरवत आहेत. जेव्हा मी लाडकी बहीण योजना जाहीर केली, तेव्हा विरोधक म्हणत होते की या योजनेची अंमलबजावणी शक्य नाही. जेव्हा आम्ही या योजनेची अंमलबजावणी सुरू केली आणि माझ्या मायमाऊलींनी आनंदाने योजनेचे फॉर्म भरायला सुरुवात केली, तेव्हा विरोधक म्हणू लागले की फॉर्म तर भरून घेतील, पण खात्यात पैसेच येणार नाही. आणि जेव्हा माझ्या बहिणींच्या खात्यात आता 5 महिन्यांचे मिळून 7,500 रुपये जमा होऊ लागले, तेव्हा भेदरलेले आणि घाबरलेले विरोधक म्हणू लागले की आता पैसे येत असले तरी निवडणुकीनंतर येणारच नाही. आमचे विरोधक प्रत्येक वेळी खोटा, बिनबुडाचा प्रचार करतात आणि तुमचा दादा तुम्हाला दिलेल्या शब्दाप्रमाणे तुमच्या खात्यात पैसे जमा करत राहिला आणि यापुढंही तुमच्या खात्यात दर महिन्याला न चुकता पैसे येत राहतील. आम्ही जसं राखी पौर्णिमेला बहिणींना ओवाळणी दिली, तशीच ओवाळणी भाऊबीजेच्या निमित्तानं सुद्धा देत आहोत. येत्या विधानसभा निवडणुकीनंतर आमचं महायुतीचं सरकार लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम वाढवण्याचा निश्चित प्रयत्न करेल. हे राज्यातील मायमाऊली आणि बहिणींच्यासाठी उचललेलं एक ऐतिहासिक पाऊल असेल, याची माझ्या लाडक्या बहिणींनी नोंद घ्यावी.